राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का? त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना टीकास्त्र करू द्या, आम्ही आमचे काम करत राहू, असं मत शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली. संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही ते म्हणाले. ही प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असल्याचं ते म्हणाले. शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, 1 महिन्यापासून काम करतात, मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे काँग्रेसकडे 5 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साफ चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे. शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्येच्या मुद्द्यावरून म्हस्के यांना छेडलं असता. अयोध्येमध्ये मी स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो. यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली मीनाताई ठाकरे चौक, कॅसर मिल नाका, आदर्शनगर, कोलबाड रोड, उथळसर, दादा पाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा इत्यादी भागांमध्ये फिरली. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडाराळी, गोखले रोड, राममूर्ती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून ही रॅली केली. प्रचार रॅलीमध्ये उतरलेले काय उत्साह आहे. त्याची रॅली मीरा भाईंदरची अशी ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता. यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे, आम्ही त्याकडे लक्ष देतो. त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे. आमचं काम प्रचाराचं सुरू आहे. आनंद आश्रम आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, तुम्ही पाहू शकता की दिघे साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत. त्या ठिकाणून दिघे साहेबांचे सर्व कामं, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जी दिघे साहेब करते ते केली जातात. त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात. यापूर्वी तरी एखादा गरका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का? पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्राचा पत्रा तरी राजन विचारेंनी बदललेला आहे का? त्यामुळे राजन विचारेंनी आपल्याला असं काही टीका करू नये. त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो.